का मी सोडतो, तो गाडीवर एकटा गाडी रिकामी सुरू आहे, तो तुमच्या बापाला का म्हणणार नाही? तुमच्या बापाच्या पायाची चप्पल आहे, त्या चपलेच्या अंगठ्याला खिळा ठोकलेला आहे, तो तुमच्या बापाला का म्हणणार नाही? तुमच्या बापाच्या गळ्यातलं उपरणं कसं आहे, म्हणालेलं आहे. ते काँग्रेसने दोघेत मी हात दाखवला, केवळ परभणी नेऊन सोडू शकते. तिथं कामयाबीला नातेवाईक आहे, कळलं का? जिथं गुळ आहे तिथं माशा आहे. आपलं काम काय, हे तरुण आहे ना, चला जिथं लात मारली तिथं पाणी काढता आलं पाहिजे, कळलं का? का आपला बाप या चेअरमनच्यावर बसणार नाही? माझ्या बापान का गुत्ता घेतला खाली बसायचा? अरे मी प्रगती करेल, मी डेप्टी कलेक्टर होईल. सुधाकर भाऊला कळेल, इथं बसलेले पोरगे ते डेप्टी कलेक्टर, त्याचा बाप इथं बसलाय. सुधाकर भाऊ त्या बापाला इथं बसला असतं भाऊ, ते काम होतं तू, ते तुला करता येते. कलेक्टरचा दौरा मारायला कोण लावला बाबासाहेबांनी? की तू अशा गलीतून आलाय, तिथल्या बायांना कळू दे ना की आता शिक्षण कोणाची मक्तेदारी नाही. गोरगरिबाचे लेकर शिकतील, कलेक्टर होतील, डेप्टी कलेक्टर होतील, यासाठी तू त्या गलीतून फिरून ये, म्हणून बाबासाहेबांनी गाडी दिली होती, जाय चक्कर मारून ये. ते काम करायचे. आपले पोरग आदर्श कोणाचे घ्यायले? है ना, जो गुन्हेगारी प्रवृत्ती चालना करायला आज पोलीस प्रशासन